आधुनिक काळात माणुसकी संपत जाते की काय अशी भीती आता निर्माण होत आहे। कोण कधी कोणत्या थराला जाईल, कधी कोणाची कोणाकडे वाईट नजर जाईल हे देखील आता स्पष्ट करणे कठीणच झाले आहे। मात्र आता नवीनच माणुसकीला कलंक लावणारी घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी रात्री उजेडात आली। पोटच्या मुलीकडे वाईट नजर टाकून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न एका निलंबित कर्मचाऱ्याने केला आहे। 12 वर्षीय पीडितेचे आई-वडील 5 वर्षांपासून विभक्त राहतात, त्यामुळे पीडिता तिच्या आईकडे राहते। अधूनमधून ती तिच्या आरोपी वडिलांकडे राहायला जात होती। ती वडिलांकडे गेली असता वरच्या मजल्यावरील खोलीत रात्री झोपली। तेवढ्यात तिच्या आरोपी वडिलांनी घरात प्रवेश करून तिच्याशी अश्लील कृत्य केले। पीडितेने तेवढ्याच तिच्या आजीजवळ धाव घेऊन सर्व प्रकार स्पष्ट केला। घडलेला प्रकार पोलिसांना माहिती देणे आवश्यक असताना उलट तिच्या आजी आजोबांनी पीडितेला धमकावले। तुला वडील मारून टाकतील, तुझी आई तुला सोडून देईल असे धमकाविले। यात पीडितेने राजापेठ पोलीस स्टेशनला मंगळवारी आरोपी वडिलांविषयी सर्व हकीकत स्पष्ट केली। पीडितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी वडील आजी आजोबांविरुद्ध कलम 376(2) फ आय जे 376 ब 202 506 ब 34 भारतीय दंडविधान सहकलम 4 5 एन 6 8 21 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।